नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आजच्या या ध्यान सत्रात, ज्याचे नाव आहे आभार ध्यान. हे ध्यान आपल्याला आपल्या अंतरंगाशी आणि जीवनातल्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कृतज्ञता जागवतं. तर चला, एक शांत जागा निवडा. डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. परत दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. प्रत्येक श्वासासोबत आपलं शरीर सैर करत चला. तिसरा दीर्घ श्वास घ्या. परत सोडा. खांदे, पाठ, चेहरा सगळं मोकळं होऊ द्या. चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा. तुम्ही या क्षणी पूर्णपणे सुरक्षित आहात. आता आपले लक्ष आपल्या हृदयाकडे वळवा आणि एक हात हृदयावर ठेवा. कल्पना करा, आपल्या हृदयात एक सुंदर सोनेरी प्रकाश उजळत आहे. श्वासासोबत तो प्रकाश वाढत आहे आणि संपूर्ण शरीरात तो पसरत आहे. हा प्रकाश म्हणजे आभार. आता मनातल्या मनात मनापासून म्हणा, मी माझ्या शरीरासाठी आभारी आहे, कारण ते माझ्यासाठी दररोज काम करतं. मी माझ्या श्वासासाठी आभारी आहे, कारण तो श्वास मला जिवंत ठेवतो. मी माझ्या हृदयासाठी आभारी आहे, कारण ते मला प्रेम करायला शिकवतं, त्यातून भावना व्यक्त होतात. मी माझ्या चुका, माझं वाढणं, माझा संघर्ष यासाठी आभारी आहे, कारण त्यातून मी खूप काही शिकले. मी स्वतःसाठी आभारी आहे, कारण मी जशी आहे तशी सुंदर आहे. आता त्या लोकांना आठवा ज्यांनी तुमच्या जीवनात प्रेम आणि आधार दिला. आई-वडिलांबद्दल आभारी, कारण त्यांनी प्रेमाने वाढवलं, चांगले संस्कार दिले. मित्रांबद्दल आभारी, कारण त्यांनी समजून घेतलं, मदत केली. गुरूंबद्दल आभारी, कारण त्यांनी चांगलं जीवन जगण्यास शिकवलं. नातेवाईक, ओळखीचे, अनोळखी यांनी मला काही न सांगता आशीर्वाद दिले. त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मी आभारी आहे, कारण ती प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुष्याचा भाग आहे. त्यांचं योगदान माझ्यासाठी अनमोल आहे. मी माझ्या आठवणींसाठी आभारी आहे, कारण त्यांनी मला हसवलं, रडवलं आणि खूप काही शिकवलं. मी माझ्या जीवनातील कठीण काळासाठी आभारी आहे, कारण त्यामुळे मी अजून मजबूत झाले आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला झाला. मी येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी आभारी आहे, कारण तो एक नवीन संधी घेऊन येतो आणि मी त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करते. मनातल्या मनात मनापासून म्हणा, माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. त्या उगवत्या सूर्यासाठी, त्या थंड वाऱ्यासाठी, पक्ष्यांचे आवाज, मातीचा गंध, झाडांची सावली, या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे, कारण निसर्ग आहे म्हणून माझं जीवन आहे, आपलं जीवन आहे. आता कल्पना करा, या आभाराच्या ऊर्जेचा एक प्रकाश आपल्या आतून निघतोय, हळूहळू पसरतोय तुमच्या घरात, समाजात, देशात आणि संपूर्ण पृथ्वी तलावर. तो सर्वांपर्यंत पोचतोय आणि तो सगळ्यांना गवसतोय. हळूहळू परत या. आपल्या शरीराकडे लक्ष द्या. श्वासांकडे लक्ष द्या. एक स्मित हास्य ठेवा आणि म्हणा, मी या क्षणासाठी आभारी आहे. मला जे काही मिळाले आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी आभारी आहे. या परमात्म्याचे, ब्रह्मांडाचे मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू. ठीक आहे, हळूहळू डोळे उघडू शकता. थँक्यू सो मच. शांत, रिलॅक्स, छान वाटतंय ना? नमस्कार, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. चला, आज आपला इम्पॉर्टंट डे आहे की 2 लेसन घेणार आहे मी आज. एक आहे जादूच्या व्यक्ती आणि लगेच आपला 13वा लेसन आहे इच्छांचा. त्यामुळे त्या इच्छांच्या लेसन मध्ये मग मी 369 परत घेणार आहे, कारण आज परत
30 जून 2025 डेट आहे. त्या म्हणजे आज पण आपलं 369चं पोर्टल ओपन आहे आपल्यासाठी. तर आज ऍक्च्युली आपण कसं लिहायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. तर ते त्या पद्धतीने लिहायचंय आजचं. कारण आपण जे आता 21 दिवसासाठी करतोय ती इच्छा आहे, पण आपण अजून वेगळ्या पद्धतीने पण एखादी इच्छा लिहून कसं करू शकतो ते मी आपण दुसरा लेसन सुरू झाला इच्छांचा की तिथं 369 घेणार आहे परत. चला ओके चला. आजचा 12वा दिवस आहे आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. म्हणजे अशा व्यक्ती की ज्या व्यक्तीने तुमचं आयुष्य बदललं, त्या व्यक्तींबद्दल आज आपण मनापासून कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. कधी कधी अंधारून येतं, दुसऱ्या व्यक्तीच्या ठिणगीमुळे पुन्हा प्रकाशमान वाटतं. आपल्या अंतरंगात नव्याने ज्योत पेटवणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल हार्दिक कृतज्ञता व्यक्त करणं आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला काही कळत नसतं, काही नसतं आणि एक अचानक कोणीतरी येतं आणि आपल्याला ते सांगतं की असं कर, असं कर, असं कर. आणि मग आपल्याला सगळं दिसायला लागतं की अच्छा आपल्याला असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. त्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये कोण आल्या, त्या व्यक्तींबद्दल एकदम जसं आपण लेटर लिहितो आज इतकं डिटेल लिहून त्यांना कारण सांगायचं आहे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. आपल्या आयुष्यात अशी कधीतरी वेळ येते की ज्यावेळी आपल्याला इतर लोकांच्या मदतीची, आधाराची आणि मार्गदर्शनाची नितांत गरज असते. तशी मदत आपल्याला इतरांकडून त्यावेळी मिळतेही. कधी कधी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे, मार्गदर्शनमुळे किंवा ती व्यक्ती त्या योग्य वेळी नुसती तिथे असल्याने देखील आपल्या आयुष्याची दिशा बदलून जाते. असंच आयुष्य जात राहतं आणि त्या व्यक्तीच्या स्पर्शाने आपलं आयुष्यच व्यापून टाकलं तो काळ आपण विसरण्याची शक्यता असते. कारण जसं पुढे जाऊ तसं आपण मागं विसरत जातो. कधी कधी तर एखाद्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात इतका परिणाम केलेला असतो, हे भविष्यातील पुढचा बराच काळ तुमच्या लक्षात देखील राहत नाही. आणि मग कधीतरी जेव्हा मागे वळून तुम्ही आयुष्याकडे पाहता तेव्हा विशिष्ट व्यक्तीने तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या भल्यासाठी जादूमय बदलण्याची महत्वाची भूमिका बजावली होती हे आठवतं. जिच्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडून आला. ती व्यक्ती कुणी असू शकते. मग ते शिक्षक असेल, तुमचे मामा मामी, काका काकू, भावंड असतील, आजी आजोबा असतील किंवा कुटुंबातला कुणी असेल किंवा बाहेरचे अनोळखी कुणी असतील किंवा तुमचा सध्याचा जोडीदार असेल, कुणी असेल. तर तुम्हाला अतिशय उत्कटपणे करणाऱ्या वाटणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एखाद्या तुमच्या आवडीच्या गोष्टीची ओळख त्या व्यक्तीने तुम्हाला करून दिली असेल. कदाचित ही व्यक्ती अशी असेल की जिला तुम्ही ओळखतही नसाल, तरीही ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात क्षणभर येते आणि तुम्हाला ते स्पर्श करून जाते आणि तुमचं पूर्ण आयुष्य बदलतं. तर आज या व्यक्तींबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची. तर लेखिकेने सांगितले त्यांच्या आयुष्यातल्या व्यक्ती. आता मी माझ्या आयुष्यातल्या सांगणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या लिहायच्या. माझ्या आजीमुळे माझ्यात पुस्तकांची, स्वयंपाकाची आणि खेडोपाडी हिंडण्याची आवड निर्माण झाली. या गोष्टींवर तिचं अतिशय प्रेम होतं. त्यामुळे त्या करणं त्या तिच्या आनंदाचा भाग होता. त्याच्यात तिने मलाही सहभागी करून घेतलं. या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होऊन माझ्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. गेली 20 वर्ष मी अतिशय उत्कटपणे आवडीने स्वयंपाक करते. पुस्तकावरील प्रेमामुळे मी एक लेखिका बनले. तिच्या खेड्यावरच्या प्रेमाचा माझ्यावर इतका परिणाम झाले की माझं आयुष्य पूर्ण मी खेड्यात घालवलं. आजीने मला आभार म्हणण्याची अत्यंत कडक शिस्त लावली. त्यावेळी मला वाटायचे केवळ शिष्टाचार चा भाग म्हणून मी ते शिकले आणि मी म्हणत होते. पण मला आयुष्यात खूप उशिरा हे लक्षात आले की तिने मला जे आभारी आहे शब्द शिकवलाय, ती मला आजीकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. आता ती जिवंत नाही, पण तिचा हा जो माझ्यासाठी आयुष्यभरचा मोठा परिणाम आहे, त्याबद्दल मी तिची ऋणी आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आजी आभारी आहे. आज तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रभाव टाकणाऱ्या जादूच्या व्यक्तींबद्दल विचार करणार आहात.
अशा एखाद्या शांत जागी म्हणजे कसं करायचंय ते सांगा. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ते विचारायचंय त्या मोमेंटमध्ये जायचंय, की तुम्हाला आता नेमकं कोणत्या व्यक्ती निवडायच्या किंवा कसं लिहायचं ते इथं सांगितलंय लेखीने. जिथं आज दिवसभरात कधीतरी एकटं जाऊन बसा. बसल्यावर तुमच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 असामान्य व्यक्तिरेखा आज आठवा तुम्ही. या 3 व्यक्ती कोण आहेत हे ठरवल्यानंतर एका वेळी एकाच व्यक्तीची निवड करा आणि ती व्यक्ती तुमच्यासमोर उभी करा. म्हणजे ॲज अ इमॅजिनेशन करा आणि तिच्याशी तुम्ही बोलताय, की "तू माझ्या आयुष्यात असं केलं, तसं केलं, त्यामुळे मी तुला आभार मानते." हे तुम्हाला बोलायचंय. एका सत्रात तिन्ही व्यक्तींबद्दल ही तुम्ही जादूची कृती सलग करू शकता. कारण त्यामुळे अतिशय खोल पातळीपर्यंत तुमचं कृतज्ञता जाणार आहे. कारण मग तुम्ही एका वेळेस एक केलं, मग दुसरं केलं, मग तिसरं केलं, तर मग कसं ते फिलिंग तुमचं ब्रेक होऊ शकतं. तर एकदा तुम्ही बसलं, तर त्या तिन्ही व्यक्तीसाठी एकदाच लिहायचंय. तर कारण जेव्हा ते गंभीरतेने तुम्ही लिहाल, कृतज्ञता आतपर्यंत जाईल आणि त्याचा तो परिणाम तुम्हाला दिसेल. ती व्यक्ती जर तुमच्याशी खूप दिवस झालं बोलली नसेल, तर काहीतरी तिचा मेसेज येईल किंवा कुणाकडनं तरी तिच्याबद्दलची तुम्हाला खबर कळेल. हे होतं मॅजिक आणि रिॲलिटी आहे ही. तर या जादूच्या कृतीमध्ये तुम्ही कसं लिहिणार आहात ते उदाहरण इथं दिलेलं आहे लेखिकेने. स्नेहल, मी तुझे आभार मानते. कारण तू मला त्यावेळी माझं अंतर्मन जे सांगत होतं तसं वागायला प्रोत्साहन दिलंस. त्या दिवशी मी अगदी निराश आणि हतबल झाले होते. पण तुझं बोलणं माझ्या मनाला स्पर्शून गेलं आणि त्याने मला माझ्या निराश मनस्थितीतून बाहेर काढलं. तू जे बोललीस त्याने मला माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचं बळ मिळालं आणि मी फ्रान्सला शिकाऊ मुख्य शेफ म्हणून काम करायला जायचा निर्णय घेतला. आता मी माझं स्वप्न प्रत्यक्षात जगतो आहे. मी खूप आनंदात आहे. हे सगळं तू त्या दिवशी बोलल्यामुळे घडलं स्नेहल. मी तुझे मनापासून आभार मानते. या पद्धतीने तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या व्यक्ती लिहायच्यात. आता इथं तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे. पण ते तुम्हाला वाटेल की अति होतंय का? तर कृतज्ञता ही कधीही अति होत नाही. जितकं तुम्ही आज जाल तितकं ते जास्त चांगलाच परिणाम करणार आहे. त्यामुळे ती खूप अति होते तुमच्याकडनं असं वाटण्याचं काही गरज नाहीये तुम्हाला. हे तुम्ही जितकं जास्त आणि जितक्या मनापासून तुम्ही कराल तितके जास्त आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला दिसून येतील. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या तुम्ही केलेल्या अनेक कृतीपैकी ही एक शक्तिशाली कृती आहे. कारण आपण लोकांना निगेटिव्ह जास्त देत असतो. आपल्याला इथं हे करायचंय की त्या 3 व्यक्तींची निवड करायची आहे, पण त्या 3 व्यक्तींना आठवण्यासाठी आपल्या आयुष्यात आलेल्या बऱ्याच व्यक्तींना आपल्याला आठवावं लागणार आहे. त्यातून 3 व्यक्ती निवडायच्या आहेत आपल्याला. म्हणजे आपल्याला किती विचार करावा लागणार आहे आज, की नेमका कशा व्यक्तींची आपण निवड करायची. तुम्हाला जर तुमच्या मनातील भावना मोठ्याने बोलायच्या तर मोठ्याने बोला. नसेल तर तुम्ही मनातल्या मनातही बोलू शकता. तुम्ही या कृतीचं आचरण पूर्ण झालं की तुम्हाला फार मोठा फरक जाणवेल तुमच्यामध्ये. कृतज्ञते शक्ती काम करू लागल्याचं सगळ्यात पहिला पुरावा तुम्हाला दिसेल की तुम्हाला आनंदी वाटू लागेल. दुसरा पुरावा म्हणजे तुमच्याकडे आश्चर्यकारकरित्या गोष्टी आकर्षित व्हायला लागतील. हे कमी का म्हणून मग काय होईल? तुम्हाला आश्चर्यकारी होईल आणि त्यामुळे काय होईल? आणि हेच जीवनात जादू घडण्याचं कारण बनेल तुमच्या. तर इथं हा लेसन संपलेला छोटा आहे हा लेसन इथं. आता मी तुम्हाला सांगते की या व्यक्ती लिहायच्या कशा. माझ्या आयुष्यातल्या मी ज्या निवडल्या व्यक्ती त्या कशा निवडल्या किंवा तुम्ही कशा निवडायला पाहिजे तुम्हाला क्लॅरिटी. व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये परिणाम हा करतातच, पण तुम्ही आत्ता जिथे आहात त्या व्यक्तींबद्दल किंवा त्या व्यक्तींमुळे तुम्हाला आज मान सन्मान पैसा, तुम्हाला काम, या 4 गोष्टी ज्या मिळालेल्या आहेत त्या कुणामुळे मिळाल्या त्या व्यक्तींची निवड आज तुम्ही करणार आहात. आज तुम्हाला लोक ओळखतात, आज तुम्ही एक काय काम करताय, आज तुम्ही जे काही करताय
ते कुणामुळे झालेलं आहे, त्या 3 व्यक्ती तुम्ही आज त्या कृतज्ञता लिहिणार आणि पूर्ण डिटेलमध्ये लिहिणार, जसं की आपण त्यांना पत्र लिहितोय की तू हे केलं माझ्यासाठी, ते केलं त्यावेळेस, हे केलं त्यावेळेस, ते केलं, हे पूर्ण लिहिणार आहे. मी ज्या पद्धतीने लिहिलंय मी तुम्हाला पाठवतेच व्हॉट्सअपवर परत. तर माझ्या आयुष्यातील सगळ्यात आधी आलेली व्यक्ती म्हणजे, ठीक आहे आई बाबा तर असतातच, पण तरीही ज्याच्यामुळे आपण पुढे गेलो. तर आम्ही जेव्हा औरंगाबादला होतो चायनाला जायच्या आधी, तिथं माहित आहे माझ्या मनात आलं की मला ज्योतिष शिकायला पाहिजे किंवा वास्तू शिकायला पाहिजे. हा थॉट मला आला, माहित नाही कसा आला. आणि ते क्लासेस होते संध्याकाळचे 6 वाजताचे. एका स्कूलमध्ये व्हायचे ते. तिथं जाऊन मी चौकशी करायच्या आधी मग मी ह्यांना विचारलं की मी करू का? हे म्हणले ठीक आहे कर तुझी इच्छा असेल तर. मग ह्यांची आत्या पण होत्या त्यावेळेस. मग आत्या पण म्हणल्या, आत्या इतक्या एजेड होत्या पण आत्यांचं जे थिंकिंग होतं ना ते खूप हे होतं. म्हणजे त्या काहीही शिकलेल्या नव्हत्या. तरी पण त्यांना मी विचारलं, त्यांनी मला एका सेकंदात हो म्हटलं. ठीक आहे तू कर. मी आहे, मी बघते संध्याकाळचा स्वयंपाक, तू जा. असं त्या म्हटल्या आणि मी तिथं गेले. माझ्या मनात हे होतं की आता ज्योतिष शिकायचं, पंचांग शिकायचं, म्हणजे तिथं सगळे म्हणजे काय भटजी टाईप थोडेसे हे एजेड लोक होते, मोठे लोक होते तिथं शिकायला. तिथं आपल्याला कसं ऍडमिशन देतील का, कारण ऍज अ मुस्लिम म्हणून मग तिथं मला ऍडमिशन देतील का, हे मला शंका होती. तर मी म्हटलं जाऊ दे, विचारून तरी बघू, पुढचं पुढं दिले तर ठीक आहे, नाही तर बघू मग दुसरं काय. तर मी तिथं गेले. एक सर होते इंगळे सर म्हणून. तर त्या ते सगळं पाहायचे तिथलं सगळं. तर त्या सरांना जाऊन मी भेटले. सरांना मी म्हंटल की मला असं असं ज्योतिष शिकायचंय, पंचांग शिकायचंय आणि मला वास्तू पण शिकायचंय नंतर. तर सर म्हणले ठीक आहे, पण सरांना मी आधीच सांगितलं. तर माझ्या दिसण्यावरून लक्षात येत, पण मी सांगितलं की सर मी मुस्लिम आहे आणि मला इथं तुमची संस्था अलाव करेल का शिकायला? तर ते म्हणले काही नाही, मी आहे ना, कोणी तुम्हाला काही म्हणणार पण नाही आणि तुम्ही उद्यापासून यायचं. त्यांनी एक सुद्धा सेकंद असं चेहऱ्यावर कुठं दाखवलं की मी तुम्हाला कसं ऍडमिशन देऊ किंवा मला कुणाला विचारायला, कारण त्यांच्यावर पण लोक होते, त्यांना विचारणं त्यांना गरजेचं होतं, पण त्यांनी नाही हे केलं. ते म्हणले नाही, तुम्ही उद्यापासून क्लासला यायचं. आणि मी लगेच उद्यापासून तिथं क्लासला जायला सुरू केली. तो डिसिजन सगळ्यात माझ्या आयुष्यात परिणाम करणारा घडला. की मी 2 वर्षाचं पूर्ण ज्योतिष शिकले. त्याच्यात सगळं पंचांग ते तर येतच सगळं. त्याच्यानंतर कृष्णमूर्ती शिकले आणि त्याच्यानंतर मग वास्तूचा पूर्ण नाही केला. त्यावेळेस वास्तू मला पूर्ण नाही करता आली, कारण तोपर्यंत आम्ही चायनाला गेलो. तर वास्तू माझी फक्त एकच 6 महिन्यात 1 वर्षाचं फक्त बेसिक झालं. ही गोष्ट आहे 2003 400 4-500. तर त्यावेळेस 2007 ला आम्ही चायनाला गेलो. 2007 पासून ते आत्ता करोना येईपर्यंत 2019-20 पर्यंत. तर त्यावेळेस मग मी ते जे सगळं ज्योतिष हे केलं, मग त्याची प्रॅक्टिस केली, मग त्याचा परिणाम पण चांगला व्हायला लागला. क्लायंट यायला लागले, हे व्हायला लागले, सगळे झाले. त्याच्यावर थिसेस झाला, पीएचडी पण झाली. मी 25 असे थिसेस तयार केले. ते थिसेस सबमिट केले. ते सगळं झालं. पण मी तिकडे गेल्यानंतर परत सगळं ब्रेक झालं. रिझल्ट चांगले येत होते, सगळं होत होतं, सगळं झालं. परत ब्रेक झालं. म्हणजे ते जरी असलं तरी परत मी जेव्हा परत आले, तेव्हा मी परत ऑनलाईन वास्तू पूर्ण व्यवस्थित केलं आणि मी जे वास्तू केलेलं आहे ते इतकं वेगळं आहे. म्हणजे वेगळं म्हणजे मला ऍक्च्युली तेव्हा कळलं की जे बाहेरून आपल्याला वास्तू कळतं आणि ऍक्च्युली वास्तू याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि ते दिल्लीचे सर आहेत, ते काय बन्सल म्हणून आहे त्यांचं नाव. तर ते इतके फेमस आहेत. त्यांचा मी ऑनलाईन कोर्स केला 3 महिन्याचा. त्याचे त्यांनी 25,000 घेतले त्यावेळेस. आणि तो इतका इफेक्टिव्ह झाला माझ्यासाठी, म्हणजे जेव्हापासून मी त्याप्रमाणे पूर्ण, ऑलरेडी आम्ही घर पण मला आधी माहित होतं त्याप्रमाणेच बांधलं आम्ही पूर्ण वास्तूप्रमाणे. त्याच्यानंतर ठीक आहे, थोडं म्हणजे परफेक्टली आपण वास्तूप्रमाणे घर कधीच बांधू शकत नाही, काही त्रुटी राहतातच त्याच्यात. तर ते जरी असतील तरी पण त्यात अजून काय चांगलं करायचं, त्याप्रमाणे परत मी हे जेव्हा शिकले
त्यावेळेस मी परत ते चांगलं केलं. आणि त्याच्यानंतर जे व्हायला लागलं आयुष्यामध्ये तो फरक मग जाणवायला लागला. त्यामुळं मी इंगळे सरांना खूप म्हणजे कधीही मला त्यांची आठवण झाली तरी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. कारण त्यांनी मला खूप काही शिकवलं. कृष्णमूर्ती पद्धती म्हणजे हे असतं की तुमचा जो काही क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनसाठी 1 नंबर तुम्ही घ्यायचा आणि त्याच्यावरनं ती कुंडली येते आणि त्या कुंडलीवरून मग सांगायचं असतं की तुमचा तो प्रश्न कसा सॉल्व्ह होईल, काय होईल, ते सगळं सांगता येतं. ते पण सरांनी आम्हाला शिकवलं त्यावेळेस. ते 1 वर्षाचा कोर्स होता. असं मी 3 वर्ष त्यावेळेस शिकले ते सगळं. त्याच्यानंतर परत ब्रेक झाला 10 वर्षांचा, 12 वर्षाचा. परत आल्यानंतर मी 2020ला परत वास्तू केलं पूर्ण. आणि तेव्हा जे वास्तू केलं त्या सरांनी एक गोष्ट सांगितली. वास्तू हे काम जे करतं ते 50% काम करतं आणि 50% हे काम करतं. म्हणजे काय की तुमचा जर विश्वास असेल की मी जे सांगते ते तिथं ती रेमेडी त्या घरामध्ये यूज होणार किंवा त्या घराला ती लागू पडणार, तर ती लागू पडणार. म्हणून तुम्हाला जाऊन त्या घरामध्ये जाऊन पूर्ण पाहावं लागतं. घराचं फिलिंग घ्यावं लागतं की कसं वाटतंय तिथं काय. घरात पहिलं पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला त्या घराचं फिलिंग काय आलं ते तुम्हाला बघावं लागतं आणि तिथं मग मी अडकले. कारण ऍज अ लेडीज म्हणून मग ते नाही करू शकले मी. असं झालं वास्तूसाठी किंवा घरी कुणाच्या जाणं हे जाणं ते नाही झालं. तिथं थोडं थांबलं माझ्याकडनं ते. पण जेवढी माहिती आहे, जेवढं काही आहे ते कुणी विचारलं तर मी सांगते. तर त्यांनी एकच वाक्य सांगितलं त्या सरांनी. ये जो मन है ना, ये जो मन है ना, इस मन को ना कभी गिरने मत देना. हे वाक्य समजायला मला 1 महिना लागला. हे सर असं का म्हणतात? गिरने मत देना म्हणजे काय? मग माझ्या लक्षात आलं गिरने मत देना म्हणजे तुम्ही कधीही मनाला डाऊन करायचं नाही. तुम्ही कधी मनाला डिप्रेस करायचं नाही. कारण तुम्हीच हे स्वतः करत असताना तुम्हीच याला बाहेर काढू शकता आणि जेव्हा तुम्ही मनाला डाऊन करताय आणि तुम्ही वास्तू बघताय तर तुमच्या त्या वास्तूचा काही अर्थ नाही. तुम्ही आधी 50%च्या वर तुमचं मन आधी आनंदी छान पाहिजे तर तुम्ही वास्तू पाहू शकता. तर तिथं सर तेच म्हणले होते करायचं तर आधी काम तुम्हाला स्वतःवर करायचंय मग दुसऱ्यांच्या वास्तूवर करायचं. आणि तेव्हा तिथं माझ्या लक्षात आलं की स्वतःवर काम करणं म्हणजे काय. कारण स्वतःवर काम करणं हेच माहित नव्हतं. कारण काय आहे काय नाही हेच माहित नाही. कधी बघितलंच नाही. परत आपण जादूच्या आरशामध्ये बघणार आहोत या गोष्टी सगळ्या तेव्हा तुम्हाला कळेल. स्वतःवरती काम करणं म्हणजे काय किंवा जादूचा आरसा म्हणजे नेमकं काय? आरशात काय बघायचं आहे? कारण आतापर्यंत सगळं आपण बाहेरचं बघितलंय, आतलं कधी बघितलंच नाही. तर सगळ्यात आधी हे सर होते माझ्या आयुष्यातले. दुसरं जेव्हा मी डाऊन मध्ये गेले परत बाबांचं हे झालं तर तेव्हा माझ्या आयुष्यात जे मॅजिक आलं त्या सरांचा मी पहिला सेशन ऐकला मॅजिकचा. इंट्रोडक्टरी सेशन होता तो. त्यांचं नाव आहे चिराग. त्यांचं ज्यांच्याकडनं मी हे शिकले त्याचं हे मी सांगते. CFL कोच फॉर लाईफ म्हणून आहे. ते अहमदाबादचे आहेत. ते तिथून सगळं ते काम करतात. त्यांचं मॅजिक सकाळी 5:45ला सुरू होतं. ते हिंदीमध्ये घेतात. त्या चिराग सरांचं इंट्रोडक्शन सेशन होतं. पहिल्यांदा मी अटेंड केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली की त्यांची मुलगी कशी गेली म्हणजे आणि त्याच्यानंतर ते किती डिप्रेशन मध्ये गेले आणि त्या डिप्रेशन मधनं बाहेर येण्यासाठी त्यांना मॅजिक कसं काम केलं. तर त्यांची मुलगी खेळत आली. सर बसले होते घरात आणि ती खेळून आली आणि मग थोडं पाणी पिली, बसली आणि एकदम तिला कसं तरी व्हायला लागलं. कसं तरी व्हायला लागलं म्हणून मग तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि हॉस्पिटल गेल्यानंतर अर्ध्या तासामध्ये ती गेली.
काहीच रिझन कळायला नाही, का झालं तसं, काय झालं, सगळे शॉक झाले. म्हणजे सर इतके ते म्हटले, की मी इतके डिप्रेशनमध्ये गेलो, की आयुष्यात काहीच नको. असं झालं. तर मग त्यांचे जे बाबा होते, त्यांनी ज्यांच्याकडं हे मॅजिक केलं किंवा ते थोडंसं स्पिरिच्युअल होते, तर त्या बाबांनी त्यांना मग मॅजिकच्या सेशनमध्ये बसायला सांगितलं. मग तू हे कर, मग असं जे झालेलं आहे त्या गोष्टीकडे न बघता, ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, आपल्याकडे मोठा मुलगा आहे, बाकी जे आपली ब्रदर्स आहेत, त्यांची मुलं आहेत, त्याकडे बघ. हे करत करत मग ते 6 महिन्यांनी त्या डिप्रेशन मधनं बाहेर आले आणि त्यांनी स्वतः मॅजिक सुरू केलं. आणि त्यांचं मॅजिक आज पूर्ण इंडियात काय कितीतरी लोक ते बघतात आणि कितीतरी आयुष्यांमध्ये तो फरक झालेला आहे. आणि माझ्याही आयुष्यामध्ये जेव्हापासून मॅजिक आलं तेव्हापासून बदल झाला. त्यामुळे मी त्या चिराग सरांना नेहमी कृतज्ञता व्यक्त कर, कारण तो एक थॉट असा फिक्स गेला आतमध्ये की परत तिथं जायचं नाही, परत मनाला डाऊन करायचं नाही, परत डिप्रेशन मध्ये नाही, परत निगेटिव्ह थॉट नाही. मग त्यातनं एकदा जे बाहेर आले मी, परत नाही. आता फेब्रुवारी मध्ये पण माझी बहीण एक्सपायर झाली, त्याच्यानंतर पण ह्यांना टेन्शन आलं थोडं, की परत ही किती म्हणजे मनाला लावून घेईल किंवा काय होईल. नाही, मग ठीक आहे तेवढे 4 दिवस. पण मलाच परत आश्चर्य वाटलं, की मी कसं काय एवढ्या ह्याच्यातनं बाहेर आले. कारण एकदा मनाने इथं ठरवलंय ना, त्याच्यामुळे ते झालंय. मनाने जर ठरवलं नसतं तर नसतं झालं. त्यामुळे मी चिराग सरांचे खूप खूप आभार मानते. 2 नंबर. आणि 3ऱ्या नंबरवरती आहेत रश्मी मॅडम, कारण त्या माझ्या आयुष्यात आल्या म्हणून मी आज इथे आहे. म्हणून मी आज जे काही करत आहे ते फक्त त्यांच्या आणि त्यांच्यामुळे. आणि त्यांना हुडकण्याचे श्रेय सुद्धा मी नाही घेत. माझ्या मिस्टरांनी फेसबुक वरती ती ऍड पाहिली आणि त्यांनी ते म्हणले, की नाही ह्या मॅडम मला छान वाटतायत आणि तू हा करायलाच पाहिजे क्लास. तेव्हापासून आजपर्यंत या गोष्टीला 3 वर्ष होती. सप्टेंबरमध्ये 3 वर्ष होतील. सप्टेंबरला मी जॉईन केलं होतं. 17 सप्टेंबर डेट आहे. डेट पण लक्षात आहे माझ्या. 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर पर्यंत 5 डेज, आणि 22 सप्टेंबर पण 5 डेज, आणि 23 सप्टेंबर पासून जी 6 महिन्याची मॅमची बॅच होती त्याला मी जॉईन झाले होते. म्हणजे आज 2.5 वर्ष, 2.25 वर्ष झालेत मॅम सोबत जोडून. पण अजूनही तितकंच. तर मॅम बद्दल तरी ठीक आहे, म्हणजे कधी कधी इंगे सरांबद्दल किंवा चिराग सरांबद्दल मला आठवत नाही, कारण ते आपण विसरलं जातो, पण आपल्याला ते आठवावं लागेल. जेव्हा मला कधी मॅमना सुद्धा मी रोज थँक्यू म्हणते. रोज म्हणजे रोज. एक दिवसही असा नाही की थँक्यू नाही म्हणत, रोज कंपल्सरी म्हणते. आणि ते गेलं की आपोआप मॅजिकला थँक्यू म्हणते, चिराग सरांना जे थँक्यू जातं, आपोआप मग वास्तूला थँक्यू जातोच. आज त्याच्यामुळे हे घर बांधलं गेलेलं आहे. मग तिथपर्यंत आपोआप जातं. तर ह्या 3 व्यक्ती अशा निवडायच्या तुमच्या आयुष्यातल्या, की तुम्ही त्यांच्यामुळे आज इथं आहात. आज तुम्हाला मान सन्मान आहे, आज तुम्हाला पैसा आहे. तर त्या तुमच्या आयुष्यातल्या 3 व्यक्ती तुम्ही निवडायच्या. ओके. तर तुम्हाला आज डिटेलमध्ये मी अजून परत लिहून देते. चला तर आपण पुढचा लेसन घेऊया 13वा, कारण आज तो इम्पॉर्टंट आहे घेणं. 369 पण बघायचं आहे आपल्याला. 13वा दिवस आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. लेसनचं नावच आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण करा. कल्पनाशक्ती ही खरोखरच एक जादूचा गालिच आहे. म्हणजे तुम्हाला इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, कारण इच्छांसाठी तेच महत्वाचं आहे. कल्पनाशक्ती महत्वाची आहे ना इच्छेसाठी. तुम्ही कल्पनाच नाही करू शकले, इमॅजिनेशनच नाही करू शकले, तर मग इच्छा कशा पूर्ण होणार. त्यामुळे मी तुम्हाला कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन कसं करायचं सांगितलं. जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही कुणाचं बघितलं असेल, पिक्चर मध्ये बघितलं असेल, फोटो मध्ये बघितलं असेल, एखाद्या अल्बम मध्ये कुठंही बघितलं असेल तर ते आठवायचं.
मग ते तुम्हाला दिसायला लागलं की आपोआप तुम्हाला ते इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन व्हायला लागतं की आपल्याला काय पाहिजे त्याबद्दल. कारण ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला ज्या पाहिजे त्या ऑलरेडी या जगामध्ये आहेत. त्या आपल्याला बनवायला जायच्या नाहीयेत. तुम्हाला जी गाडी पाहिजे, तुम्हाला जे फोर व्हीलर पाहिजे ती ऑलरेडी आहे. तुम्हाला जे एखादं घर पाहिजे ते कुठच्या तरी बिल्डिंग मध्ये कुठंतरी आहे. किंवा नसेल तर तुम्ही स्वतः बनवा असेल तर तुमच्या इथं पाहिजे मग ते, म्हणजे कुठंतरी ते आहे. त्यामुळे ते बनवायला जायचं नाही, ते आपल्याला इथं इमॅजिनेशन करायचंय की ते माझ्या आयुष्यात आले आणि ते माझ्या आयुष्यात आलेलं आहे. हे जेव्हा तुम्ही म्हणाल तर त्यावेळेस तुम्हाला ते फील यायला पाहिजे, ते तसे ऍक्शन व्हायला पाहिजे तुमच्याकडनं. तर त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात लवकर यायला लागतात. तुम्ही दररोज जादूच्या कृतीचं आचरण करत आहात. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहात. तर तुम्ही आता हा जो पाया आहे तुमचा, हा पाया इथं तुमचा पूर्ण झालेला आहे. कितव्या लेसन पर्यंत? 12व्या लेसन पर्यंत. आता तुम्ही पूर्ण डीप मध्ये तिथपर्यंत गेलाय कृतज्ञता व्यक्त करून सगळ्यांबद्दल. तर आता इथं तुमच्या इच्छा पूर्ण करायला तुम्हाला सुरुवात करायची. आता तुमच्या इच्छा इथून पुढं पूर्ण होऊ शकतात किंवा कशा पद्धतीने करायला पाहिजे काय, म्हणून हा 13वा लेसन. पूर्ण 12 लेसन, आत्ताचे पूर्ण 12 लेसन जे झाले ते काय आहे, ते आपल्याला जे मिळालेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता आहे. 13व्या लेसन पासून पुढं इथं काम करणारे आता लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ग्रॅटिट्यूड. इथून पुढचे सगळे लेसन 23व्या लेसन पर्यंत, 13 ते 23 लेसन, हे 10 लेसन पूर्ण लॉ ऑफ अट्रॅक्शन सोबत ग्रॅटिट्यूड आहे. आजचा लेसन पण तोच आहे. इथं लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आलंच पाहिजे. आणि बाकीचे राहिलेले जे 6 लेसन आहेत त्याच्यामध्ये थोडं वेगवेगळं घेतलेलं आहे मालकिकेने. तर इथं आपल्याला आपल्या इच्छांना कसं आपण पूर्ण करू शकतो ते पाहिजे. आजचा दिवस आणखी उत्कटतापूर्ण आहे कारण आजपासून तुम्ही तुमचं जादूचं सामर्थ्य तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या इच्छेसाठी वापरायला सुरू करणार आहात. त्या त्या देशामधील शेकडो संस्कृती अनेक शतके त्यांना हवं ते मिळण्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने आभार मानतात. ते आभार मानण्यासाठी मोठमोठे समारंभही केले जातात. प्राचीन इजिप्तीय लोक नाईल नदीला छान पाणी येण्यासाठी ते पाण्याच्या प्रवाह म्हणजे पाऊस लागण्याच्या आधीच हे काय करतात, आनंद व्यक्त करतात की त्याला छान पाणी आलेलं आहे, छान हे झालेलं आहे. तर ही इच्छा आहे. तर हे इच्छा आपल्याला आपण आधी कृतज्ञता व्यक्त करायची त्या इच्छेबद्दल. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकसारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. याचाच अर्थ तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्यासाठी एक प्रतिमा तुमच्या मनात तयार करा. प्रतिमा म्हणजेच इथं कल्पनाशक्ती वापरून तुमचं व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशन झालं पाहिजे. नंतर तुम्हाला जी गोष्ट हवी आहे तिला आकर्षित करून घेण्यासाठी ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळालेली आहे असं तुम्ही मानायचं आहे. मानायचंय आतून तुम्हाला ते आलं पाहिजे की खरंच मला हे मिळालेलं. असं मानल्यामुळे तुम्हाला आता त्या गोष्टीबद्दल जी भावना वाटत आहे ती भावना आणि तुम्हाला तुमची हवी असलेली गोष्ट प्रत्यक्षात मिळाल्यानंतरची भावना या दोन्ही सेम आल्या पाहिजे. मिळाल्यानंतरची जी भावना आहे ती तुमच्याकडनं आत्ताच व्यक्त झाली पाहिजे. नसताना सुद्धा केव्हा होईल की जेव्हा तुम्ही ते इमॅजिनेशन करा, ते फिलिंग आतून येतं तेव्हाच. मग म्हणून तुम्हाला जी काही इच्छित गोष्ट मिळणार आहे ती मिळण्यापूर्वी तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञतेचा वापर इच्छित गोष्ट मिळण्यापूर्वीच करायचा. असं जर कधी तुमच्या बाबतीत यापूर्वी घडलं नसेल तर कृतज्ञतेच्या या जादूच्या सामर्थ्याच्या नव्या रूपाचा शोध तुम्हाला आता लागलाय. म्हणजे हे बायबलमध्ये सुद्धा सांगितलंय की ज्याच्याकडे कृतज्ञ आहे त्याला आणखी मिळणार आहे. म्हणजे तिथं आपण काय टाकू शकतो, ज्याच्याकडे आत्ता कृतज्ञता आहे त्याला भविष्यात खूप काही मिळणार आहे. इथं हे
वाक्य पूर्ण करायचं त्या पद्धतीने. तर कृतज्ञता ही तुम्हाला काही मिळण्यापूर्वी व्यक्त करायची गोष्ट आहे, पण आपण हे कधीच केली नाही. आपण काय केलं, फक्त मिळाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केली, मिळण्याच्या आधी कधी केलीच नाही. मिळण्याच्या आधी करायला पाहिजे हे माहित पण नाही आपल्याला. आता गेल्या सेशन मध्ये मॅम होते, त्यांना मी म्हंटल, त्यांना ठीक आहे त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी बघायचंय, तर त्यांना मी म्हंटल की तुम्हाला हे इमॅजिनेशन करायला लागेल की त्याच्यासाठी जो काही मुलगा तुम्हाला पाहिजे, जसा पाहिजे तसा मिळालेला आहे, तसं छान झालेलं आहे, तसे लोक आलेले आहेत, चांगले लोक मिळालेले आहेत, हे इमॅजिनेशन करा. त्या म्हणाले मॅम हे कसं इमॅजिनेशन करायचं, नाहीये तर कसं करायचं. हेच तर मॅजिक आहे ना, हीच तर कृतज्ञता आहे. हेच तर लक्षात येत नाही ना आपल्याला इथं काय फिक्स बसलेलं आहे की मिळाल्यानंतरच थँक्यू म्हणायचं. तेच तर चुकीचं आहे. ज्यांना कृतज्ञता काय आहे हे कळल्यानंतर त्याचा उपयोग कसा करायचा हे जेव्हा कळतं तेव्हा मॅजिक घडायला सुरुवात होते. तर त्यांना मी सांगितलं, मग त्या म्हणल्या की मला ते म्हणायला किंवा इमॅजिनेशन करायला इतका वेळ लागला की माझ्याकडनं ते होईच ना. शेवटी त्या म्हटल्या, मी असं फोर्सफुली नाही, मॅमनी सांगितलंय ना म्हणायचंच, म्हणून मी म्हंटलच मग म्हणे शेवटी. पण माझ्याकडनं ते येतच नव्हतं म्हणे, की नाहीये ती गोष्ट तरी फिलिंग कसं आणायचं की ते मिळालेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. नसताना ते आहे हे फील करणं येणं. म्हणून तर काही काही लोकांवरती लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं, काहींवरती ते काम करत नाही. का करत नाही? कारण ते फीलच येत नाही कुणाकुणाला. इतकं ते फिक्स बसलेलं असतं आतमध्ये, ते दिसतच नाही त्या पद्धतीने. असं होऊ शकतं का? नाहीच, होणारच नाही, हेच गृहीत धरलंय इथं ना. मग ते माइंड तरी तुम्हाला कसं हे दाखवणार की ते घडलेलं आहे बाबा, हे दाखवणारच नाही. मग त्या म्हणल्या शेवटी, मॅम मी तुम्ही सांगितलं म्हणून मी इतकं म्हणजे फोर्सनी, म्हणजे मला ते म्हणताना सुद्धा असं होत होतं, असं कसं म्हणायचं, असं कसं म्हणायचं, नाहीये तर कसं म्हणायचं. म्हणजे हेच तर खरं मॅजिक आहे ना, हेच तर लक्षात येत नाही लोकांच्या. मग त्या म्हणल्या, नाही मी म्हणायला लागले आता थोडस, मग मला ते आता समजायला. त्यांनी मॅजिक केलेलं नाहीये, त्यांनी मिरर केलं होतं. पण मिरर मध्ये एक सेशन आहे, जसा इथं 27वा लेसन आहे जादूचा आरसा, तसा तिथं त्या 21 मध्ये एक 18वा 19 लेसन आहे कृतज्ञता व्यक्त करा. तर तिथं मी हे सांगत होते मग की आपण कृतज्ञता व्यक्त करतो, थँक्यू म्हणणं म्हणजे नाहीये, फक्त ते आपण झाल्यावर म्हणतो, पण ते होण्याच्या आधी म्हणता आलं पाहिजे. मग त्यांना ते इतकं अवघड गेलं तरी त्या म्हणल्या, आता तुम्ही सांगितले म्हणून मी करणार आहे. मग त्यांनी ते करायला सुरू केलं. तर आपल्याला इथं आपल्या इच्छांसाठी आधी ते मिळालेलं आहे हे इमॅजिनेशन करता आलंच पाहिजे. कारण बहुतेक लोक त्यांना काही चांगली गोष्ट मिळाली आहे कीच मग कृतज्ञता व्यक्त करतात. पण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला समृद्धी यावी असं वाटत असेल तर इच्छा पूर्ण होण्यापूर्वी आणि नंतरही दोन्ही वेळेस कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कृतीतून तुमची इच्छा पूर्ती होण्याच्या आधीच तुम्ही मनात ती इच्छा पूर्ण झाल्याची प्रतिमा तयार करा. तुम्हाला ती इच्छित गोष्ट मिळाली आहे असंच समजा. इथं तुमचं काम पूर्ण झालं. तुम्हाला फक्त हे करायचं, ते कसं होणार, काय होणार, हे इथलं पुढचं गोष्ट तुम्हाला विचार करायची नाहीये. इथपर्यंतच तुमचं काम आहे. फक्त तुम्हाला ते झालेलं आहे यावर विश्वास ठेवून तिथपर्यंतच काम करायचंय. ते कसं होणार, काय होणार, ते तुमचं काम नाहीये. ते आपोआप होणार, ते करणार. तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यात येणार. इथं तुमचं काम पूर्ण झालं. तुम्ही ती प्रतिमा आणि भावना तशीच कायम ठेवली तर जादूने तुमची इच्छित गोष्ट तुम्हाला मिळते. तुम्हाला ती कशी मिळाली आहे हे तुम्हाला कळणार देखील नाही आणि त्याचा शोध घेणं हे तुमचं कामही नाही. कशी घडली, काय घडली, ह्याच्या मागे जायचं पण नाही आपल्याला.
गुरुत्वाकर्षणामुळे तुम्ही जमिनीवर उभे राहू शकता. पण हे कसं घडलं याचा शोध घ्यायला तुम्ही जाता का? आज मी सकाळी उठल्याबरोबर जमिनीवर माझा पाय टेकला. हे शोध घ्यायला जाता का? नाही जात ना. तसंच आहे. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला जमिनीवर भक्कमपणे उभे ठेवील यावर तुमचा विश्वास असतो. त्याचप्रमाणे जगाचा हा नियम आहे, सृष्टीचा हा नियम आहे. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, त्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञ असाल, तर ती हवी असणारी गोष्ट जादूने तुमच्याकडे चालत येते. ते विचार करायला जायचं नाहीये तुम्हाला ती कुठून येणार, कशी होणार. ते नाही विचार करायचं. आता तुम्हाला तुमच्या सर्वात जास्त तुम्हाला काय हवं आहे ते बघायचं आहे. म्हणजे इथं अशी इच्छा निवडायची आहे. मग इथं आता तुम्ही एक सुद्धा इच्छा निवडू शकता किंवा 2-3 ही इच्छा लिहू शकता आता इथं. ते इथं असं निवडायचं आहे, की जे तुम्हाला आत्ता गरजेचं आहे किंवा ह्या आता 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात असं वाटते, की ती व्हावीच. ती एक इच्छा निवडली तरी चालेल किंवा आपण जसे कॉमन आधी लिहिल्या, त्या लिहिल्या तरी चालतील. तुमची इच्छा. त्या लिहून ठेवलेल्याच आहेत आपण. पण आता त्याच्यामध्ये काय बदल करायचा आहे? त्याच्यामध्ये हा बदल करायचा आहे, की आपल्याला आपण जे एक सेंटेन्स लिहिलेलं आहे, की ते मिळालेलं आहे. त्याच्यापुढे 3 वेळेस आभारी आहे, आभारी आहे. का मी त्यावेळेस आभारी आहे 3 वेळेस नाही सांगितलं? कारण ते फील येणारच नव्हतं ना तुम्हाला. कारण तुम्ही आधी ज्या गोष्टींबद्दल तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञताच व्यक्त केलेली नव्हती. तर तुम्हाला नुसतं लिहून पण काही उपयोग नाहीये. आता तुम्हाला लिहायचंय. त्या इच्छा परत तुम्हाला आज लिहायच्या आहे. अजून एक इच्छा तुम्हाला जी वाटते, की आत्ता या महिन्याभरात 2 महिन्यात पूर्ण व्हावी, ती इच्छा सेपरेट घ्यायची. आणि त्या इच्छेप्रमाणे मग तुम्ही लिहायचं. म्हणजे आता इथं लेखिकेने उदाहरण दिलेलं आहे, ते कसं लिहायचंय. मला परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे मला जे विद्यालय हवं होतं त्यात मला प्रवेश घेता आलेला आहे. त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे. आम्हाला बाळ झालं आणि आम्हाला खूप अतिशय आनंद झाला आहे. त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे. आमच्या स्वप्नातलं घर अगदी आम्हाला इच्छा असलेल्या बारीक-सारीक गोष्टींसही आम्हाला मिळालेलं आहे. त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी. माझ्या वडिलांचा आश्चर्यकारकरित्या फोन आला आणि आमच्या मधले नातेसंबंध छान झाले. त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे. वैद्यकीय तपासणीच्या आलेल्या निष्कर्षात मला काहीही झालेलं नाही आणि परत मी पूर्णपणे निरोगी आहे हे स्पष्ट झालं आहे. त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे. मला युरोपच्या सहलीसाठी जायचं होतं आणि त्यासाठी जितके पैसे मला हवे आहेत, तितके पैसे मला मिळालेले आहेत. त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे. तर या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. आणि इथं काहीही पण, बिन, नाही काहीही लिहायचं नाहीये फापड पसारा. की मग असं मग कसं होणार, मग असं काहीही नाही. फक्त एक लाईन मध्ये यायला पाहिजे. आणि इथं आता 3 वेळेस आभारी, आभारी आहे, आभारी आहे. हे का लिहायचंय ह्याचं रिझन लेखिकेने इथं सांगितलं. कारण 3 हा क्रमांक या विश्वातील सर्व नव्या गोष्टींची निर्मिती करणारा गणिती क्रमांक आहे. उदाहरणार्थ, बाळ जन्माला येण्यासाठी एक पुरुष आणि स्त्रीची गरज असते. आणि ह्या तिन्हीची संख्या काय आहे? 3 आहे. म्हणजे कोणतीही तिसरी गोष्ट होण्यासाठी 2 गोष्टींचं एकत्रित येणं महत्वाचं असतं. म्हणून या विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीला, अगदी तुमच्या इच्छांच्या निर्मितीला सुद्धा हा 3 या संख्येचा नियम लागू पडतो. म्हणून तुम्ही जेव्हा सलग 3 वेळा आभार मानता तेव्हा तुम्ही निर्मितीसाठी लागणारा जादूचा क्रमांक आणि जादूचे रहस्यमय सूत्र वापरता. त्यामुळे तुमच्या इच्छांना पूर्ण व्हायला मदत होते. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याच्या प्रक्रियेतील दुसरी पायरी म्हणजे तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेमध्ये आणखी भिजवून टाका. म्हणजे जितकं तुम्हाला जास्त त्याच्याबद्दल इमॅजिनेशन करता येईल तितकं तुम्ही करा. यादीतील सर्वोत्कृष्ट 10 इच्छांबाबत एकाच वेळी किंवा दिवसभरामध्ये थांबून थांबून ही तुम्ही ही कृती केली तरी चालेल.
हे करण्याच्या आधी तुम्ही त्यांना त्या काय विचारायचं, हे 3 प्रश्न कंपल्सरी विचारायचे स्वतःला, म्हणजे तुम्हाला ते फील येईल आणि तुम्हाला इमॅजिनेशन होईल. तर पहिलं आहे, तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमची भावना काय असेल? हे म्हणजे म्हणून आपण जेव्हा ही इच्छा लिहितो ना, तेव्हा आपण काय लिहितो? मी आनंदी आहे, मी कृतज्ञ आहे. ही भावना आली पाहिजे तुम्हाला. नंतर तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुणाला आणि कसं सांगितलं? तुमचा आनंद तुम्ही कसा व्यक्त केला? आणि तिसरं, तुम्ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम कोणती छान गोष्ट केली आणि तुम्हाला शक्य असतील त्या सर्व तपशिलासह तुम्ही हे लिहा. म्हणजे पहिलं करायचंय, तुम्हाला कसं वाटलं? दुसरं, तुम्ही कुणाला आणि कसं सांगितलं? तिसरं, ती गोष्ट मिळाल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी काय केलं किंवा कसा वापर केला त्याचा. कारण जोपर्यंत त्याचा वापर तुम्ही करणार नाही, हे फील येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ते इमॅजिनेशन होणार. म्हणजे आता तुम्हाला 4 व्हीलर हवी आहे, तर तुम्हाला 4 व्हीलरनी मग तुम्ही कुठं पिकनिकला गेलात, कुणाकुणाला घेऊन गेलात, मग कसं ते छान झालं तिथं, मग परत कसे आलात, मग कोण ड्रायव्हिंग केलं, मग कुणाला घेऊन गेलात, हे इमॅजिनेशन झालं पाहिजे. मग घर तुम्हाला कुठं पाहिजे, तिथं मिळालेलं आहे, मग तिथून जवळ मार्केट आहे, मग तिथून जवळ मंदिर आहे, मग तिथून जवळ शाळा आहे, मग ते पूर्वेला त्याचं तोंड आहे किंवा खिडक्या अशा आहेत, तिथं बाकीचं सगळं जवळ आहे. हे हे इमॅजिनेशन सगळं तुम्हाला झालं पाहिजे. शेवटी परत एकदा यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेली वाक्य वाचा आणि प्रत्येक बरोबर आपल्याला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे 3 वेळेस म्हणायचं. तर ही सगळी कृती खरोखर प्रभावी होण्यासाठी तुम्ही एक जादूचा फलक तयार करू शकता, म्हणजे विजन बोर्ड सांगितलं इथं लेखिकेने करायला. विजन बोर्ड यासाठी की ते पिक्चर तुम्हाला इथं गेलं पाहिजे, ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत. आता तुम्ही आनंदी व्हायचंय, तुम्हाला छान वाटायचंय, तुम्हाला तुमचं आरोग्य छान आहे असं दिसत, तर तुमचा एखादा हसरा चेहरा किंवा तुम्ही ज्यांना आयडल मानता किंवा जे काही तुमच्या ह्याच्यातले असतील त्यांचा एखादा फोटो किंवा इमो सारखं काहीतरी ते तुम्ही लावू शकता त्याच्यामध्ये. तर इथं फील येण्यासाठी किंवा ती गोष्ट सारखी बघून बघून आपल्या आतून ऍक्शन होण्यासाठी आपण विजन बोर्ड करत असतो. तर इथं त्याला जादूचा फलक असं नाव दिलेलं आहे. त्यावर तुमच्या इच्छांची चित्र लावायची आहेत. तुमच्या इच्छांसंबंधी जे काही कटिंग असतील, चित्र असतील ती लावा आणि सगळ्यात आधी वरती 3 वेळेस आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे लिहा वरती अगदी सुरुवातीला. ते मग तुमच्या फ्रीजवर लावा किंवा तुम्ही त्याला सारखं दिसू शकाल तिथे लावा. मग हे लावण्यासाठी तुमच्या कुटुंबाची तुम्ही मदत घ्या आणि ती चित्रे अशी कल्पना करा की तुम्ही त्यावर लावलेली चित्रे लगेचच तुमच्या दिशेने येत आहेत असं समजा. तुम्ही सातत्याने त्या इच्छांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याने कृतज्ञतेची शक्ती त्या इच्छांना तुमच्या आयुष्यात आकर्षित करून घेणार आहे. इथं हा लेसन संपलेला आहे. तर इथं आपल्याला इच्छेंवरती काम करायचंय, तर इथं तुम्हाला एक ही इच्छा निवडली तरी चालते. आता एक इच्छांसाठी मग काय करायचंय, तुम्हाला त्याच्या खाली 10 त्याबद्दलचं जे फिलिंग वाटतं त्या 10 गोष्टींबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची. जसं मी घराबद्दल सांगितलं होतं की घर तुम्हाला हवं आहे, तर त्या घराचं स्क्वेअर फीट किती आहे, त्या घराला किती पैसे लागणार आहेत, ते घर कोणत्या एरियामध्ये आहे, त्या घराचं इंटेरियर कसं असेल, त्या घरांची दारं खिडक्या कशी असतील, त्याचे पडदे कसे असतील, तिथे राहणारे लोक कसे असेल, तिथून मंदिर कुठं असेल, हे सगळं डिटेल आलं पाहिजे. अगदी एक गोष्टीचं डिटेल आलं पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला फील येईल ना, तर त्या घराबद्दलचं तुमचं अट्रॅक्शन वाढणार, त्या घराबद्दल फील यायला लागणार तुम्हाला आणि मग तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येणार, मग त्या कोणत्याही असू दे. मग तुम्ही जे काम करताय त्या गोष्टींमधल्या 10 गोष्टी तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत.
आता सविता मॅम करतायत हेल्थ विषय, मीना मॅम करतायत त्यांचं आरी वर्क हे काम आहे त्यांचं. मॅम गायत्री मॅम करतात इंग्लिश स्पीकिंग कोर्स. तर आता हे तिन्हीचं वेगळं वेगळं आहे ज्याचं त्याचं. आता मी माझं सांगेन तर मी जे करते आता ऍज अ कोच म्हणून, तर मी त्याच्यामध्ये प्रत्येक हे लिहिते. आता मला जे आहे द्यायचं की मी जे करत आहे त्याच्यामध्ये ग्रोथ झाले तर त्याच्यासाठी मला ठीक आहे फेसबुक इन्स्टा ह्याची गरज लागणार, वेबसाईटची गरज लागणार, बाकी लोकांची गरज लागणार. ह्या गोष्टी मग असे असे लोक मला मिळालेले आहेत. मग मी या लोकांचे कोच घेत आहेत, म्हणजे सेमिनार घेत आहे, सेशन घेत आहे. मला लोकांकडून मान सन्मान पैसा मिळत आहे. ह्या सगळ्या 10 गोष्टी त्याच्यामध्ये येणार. मग तुम्ही हे जेव्हा मनापासून फील करायला जाल तर आपोआप त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येत जाणार. तर आता आपण परवा म्हणजे गेल्या 369 ला जे लिहिलं मी की मी लोकांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करत आहे, त्यामुळे माझ्या आयुष्यात व्हॅल्यू ॲडिशन, मान सन्मान आणि पैसा येत आहे. त्याबद्दल मी आनंदी आहे खूप. तर हे जे लिहिलं एकदा मी ते फील करते प्रत्येक वेळेस. त्यांनी काय व्हायला लागलंय, त्यांनी हे व्हायला लागलंय की त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे आता मी ऍक्च्युली मला कल्पेश सरांनी खूप आधी विचारलं होतं, खूप आधी म्हणजे त्यांनी मला कित्येक वेळा विचारलं, मॅम तुमच्या प्लॅटफॉर्मवर मला बोलू द्या. मी त्यांना म्हंटल नाही, माझ्या इथं जेंट्स अलाउड नाही, मी फक्त लेडीजना घेते असं. म्हणून त्यांना मी म्हणजे कमीत कमी 6-8 महिने झाले असतील मी त्यांना टाळलं, नाही घ्यायचं, नाही घेणार, नाही घेऊ देणार मी तुम्हाला असं म्हंटल मी त्यांना. पण शेवटी गेल्या जो सेशन झाला त्याच्या आधी 8 दिवस आधी सरांचा फोन आला. सर म्हणले आता तरी मला घेऊ द्या ना तुम्ही, आता सगळं बदललंय ना, आता तुमच्या ह्याच्यात जेंट्स पण आहेत, लेडीज पण आहे. तर मी सरांना म्हणलं अच्छा ठीक आहे, आता तुम्हाला विचारून देऊ शकते. आणि तिथून पुढं मग मी सरांना म्हणलं, मग सरांना मी हो म्हणल्यानंतर माझी चक्र फिरायला लागली की अच्छा म्हणजे आपण इथं बाहेरचे पण लोक बोलवू शकतो. मग मग ते बाहेरचे लोक आल्यानंतर मग आपल्या कम्युनिटीमध्ये पण वाढ होणार. त्याच्याशिवाय वाढ होणार कशी? कारण तुम्ही इन्स्टा आणि फेसबुकवर जरी तुम्ही ऍड दिली तर तिथं काय होतं की जेव्हा तुम्ही ऍज अ पर्सन म्हणून लोकांना, जितके तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही माहित असता, तेव्हा बाहेरचे लोक तुम्हाला तितकं लगेच ट्रस्ट करत नाहीत. हे कोण आहे बाबा, त्यांना कितीतरी लोक माहित आहेत, मग तुमच्याच वर का ट्रस्ट करतील, तुमचंच प्रॉडक्ट का घेतील? कारण पब्लिक सब जानती है, पब्लिक बेवकूफ नाही आहेत आणि त्यांना बेवकूफ नाही बनवू शकत आपण. त्यामुळं मग जेव्हा मी माझ्या हे लक्षात आलं की आपण ज्या लोकांना आपण माहित आहोत तिथंच आपण जात नाही आणि ज्या लोकांना आपण माहित नाहीये त्यांच्यासाठी आपण धडपडतोय, काय उपयोग त्याचा? ते वाक्य मला क्लिक झालं सरांना मी हो म्हटल्यानंतर. आणि तिथून पुढं माझं मग सुरू झालं काम. मग म्हटलं की प्रत्येक आठवड्यामध्ये एक बाहेरचा कोच कोणीतरी आणायचा. हे ठरलं माझं. मग गेल्या आठवड्यात मग ठीक आहे, आता कल्पेश सरांनी घेतलं, कौसर मॅम घेतलं, या आठवड्यात आहेत एक मॅम, ते आता आज सांगतो म्हटलेत मला. नेक्स्ट वीक मध्ये एक दुसऱ्या मॅम आहे, त्यांना मी ऑलरेडी आज बोलणार आहे. तर हे जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांना जेव्हा द्याल तेव्हाच तुम्ही पुढे जाणार. आणि मग जेव्हा ते येतील तर त्यांच्या ओळखीचे आपल्या कम्युनिटीमध्ये ऍड होतील, आपोआप ते ऍड झाले की ते आपलं बघणारच आहेत ना, मग त्यांना कळणारच आहे आपण कोण आहे काय. तर हे जे मी केलं, हे केल्यानंतर मग ह्यांच्या लक्षात आलं अच्छा ही हे करते तर ठीक आहे, चला मग हिला अजून आपण मदत करूया. हे आणि तसं म्हटल्यानंतर मग ह्यांना मी म्हटलं की तुम्हाला चाइल्ड असेसमेंट साठी एकच वेबिनार ह्यांनी घेतला होता. हे म्हणले ठीक आहे मी आता परत घेतो. मग या संडेला त्यांचा परत वेबिनार झाला, त्याच्यामध्ये छान झाला तो. आता त्याच्यामधून परत तिथं कमीत कमी ठीक आहे जॉईन केलं, नाही केले 15-20 जण जॉईन केले. कमीत कमी त्या ग्रुपमध्ये 40 लोक ऍड झाले. त्या ग्रुपमध्ये 40 लोक ऍड होणं ही पण खूप मोठी. आपण जर फेसबुकला ऍड दिली तर 40 लोक आपल्याला मिळणार आहेत का? शक्यच नाहीये.
पण तुम्हाला 2 दिवसामध्ये तुम्ही जे करताय त्याच्यामुळे तुम्हाला 40 लोक मिळाले तर काय अवघड आहे? मग ते 40 लोक काल जे मिळाले त्याच्यामुळे काय झालं, तर त्याच्यामुळे मग मी आता बाकीचं जे प्रत्येक आठवड्याला जे देणार आहे ते फ्री देणार आहे. म्हणजे तुम्ही एक जे काही तुमचं आहे ते पे तर तुम्हाला द्यावं लागणार, पण तुम्ही अजून लोकांसाठी एखादं तरी काहीतरी फ्री देऊ शकता का हे पण बघायचंय, तितकंच महत्वाचं. ते पण तुम्हाला देता आलं पाहिजे. म्हणजे फ्री देणं म्हणजे काय? फ्री देणं म्हणजे आशीर्वाद कमवणं. तुम्हाला जसा पैसा कमवता यायला पाहिजे तसंच तुम्हाला आशीर्वादही कमवता आले पाहिजे. हे दोन्हीही बॅलन्स आपल्याला आपोआप करता आलं पाहिजे. त्यामुळे ठीक आहे, पैशाच्या बाबतीतलं हे नाहीये, पैशाचं ऑलरेडी आहे, पण आम्ही हे जे काम करतोय ते ऍज अ आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं, किंवा आपल्यात जे आहे ते आपल्याला फक्त द्यायचं एवढंच माहिती आम्हाला दोघांचं पण. मग ह्यांनी हे केल्यानंतर हे म्हणले ठीक आहे, आता आपण एक काम करू, आज तर शनिवारी रविवारी कुठंही जायचं नाही, आपलं हे काम आहे वेबिनारचं जे आहे ते सगळं त्यांनी पीपीटी केली, हे केली, म्हणले आता चला आपली वेबसाईट करूया आपण. मग वेबसाईट वरचे काम झालं, अर्ध चाललंय, म्हणजे रजिस्ट्रेशन झालं, आता त्याच्यामधलं जे आतलं सगळं आहे ते त्याला आता 8-15 दिवस लागतील. म्हणजे मी जी डेट दिलेली आहे 6 ऑगस्ट, 6 ऑगस्टच्या आधी आमची वेबसाईट तुम्ही बघू शकता. म्हणजे एक काम कसं व्हायला लागतं बघा, इथं काम कुठून झालं माझं, मी कुठं अडकले होते, मी जे येतंय चांगलं ते घेत नव्हते. म्हणजे जे चांगलं येतंय ते घ्यायला पण तुम्हाला आलं पाहिजे, ते नाही समजलं थांबला तुम्ही, मग तिथं थांबलं होतं माझं. नंतर त्या दिवशी एकदम मला क्लिक झालं, त्यांना मी आधी हो म्हंटल, त्याच्यानंतर मला क्लिक झालं की हे करणं आपल्याला गरजेचं आहे, किंवा हे आपल्याला पुढं करायचं आहे, किंवा पहिल्यांदा पण आधीपासून करायला पाहिजे होतं. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, देर आहे दुरुस्त आहे. म्हणून मग मी ठरवलेलं आहे की आठवड्यातनं 1 किंवा 2 लेसन फ्री द्यायचे, आणि बाकी हे जे माझं मॅजिक आहे, मिरर आहे, किंवा आता हे जे चाइल्ड असेसमेंट घेत आहेत ते ठीक आहे, त्याच्यासाठी आपण पे करून करू शकतो, पण बाकीचं जे आहे जनरल. आणि मग आता कल्पेश सरांना एक सब्जेक्ट दिला गेलेला आहे आमच्याकडनं, मोबाईल मॅनेजमेंट. आता सरांना अभ्यास करून यायचा आहे, तर बघू कधी सर अभ्यास करून येतील तेव्हा मग तो सेशन घेऊन येईन मी सगळ्यांसाठी मग. तर या पद्धतीने आपला हा 13वा लेसन ही संपलेला आहे. आता 369 साठी आज तुम्हाला एक गोष्ट अशी लिहायची आहे की ती सगळं कॉमन झाली पाहिजे, सगळ्यावरती तुम्हाला ती लागू झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी मी लिहून ठेवलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही लिहून ठेवा, आणि ते एका सेपरेट कागदावरती लिहायचंय, डायरीवर मध्ये लिहायचं नाही. हा असा पेपर आला पाहिजे, आणि हा पेपर तुम्हाला जिथं दिसतंय तिथं करायचं. ह्याला जरा कलर न्या, थोडस कलर असं काढा, इमो काढा, किंवा असं छान काहीतरी का, मी नुसतं लिहिलं पण मी त्याला डेकोरेशन करेन परत. तर हा पेपर तुम्हाला जिथं दिसतो तिथं चिपकायचा आहे, आणि इथं याच्यामध्ये कॉमन सेंटेन्स लिहायचे आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे, ते लिहून घ्या. आजच्या दिवस फक्त एकदाच ते लिहायचे तुम्हाला, हे 21 दिवस लिहायचं नाही, आधी सांगते. हे 21 दिवस लिहायचं नाहीये, फक्त आजच्या दिवसात लिहायचे. आता ठीक आहे, सकाळची वेळ गेलेली आहे, पण काही फरक पडत नाही. आता दुपारी तुम्हाला मग एक काम करा, 1 वाजता ते 3 वेळेस लिहा, परत 3 वाजता ते 3 ते 4च्या मध्ये 6 वेळा लिहा, आणि रात्री 9 ते 11च्या मध्ये 9 वेळा लिहा. हे करू शकता. तर चला सेंटेन्स लिहा. मी पर्याप्त आहे. मी प्रेम, विकास, शांती, आनंद, चांगल्या गोष्टी,
पैसा, आरोग्य, लोक यासाठी योग्य आहे. यासाठी योग्य आहे. आणि हे माझ्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणात, अबंडन्स प्रमाणात आहे. त्यासाठी मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. हे एकच इतकंच लिहायचं आज बस. हे सगळं ह्याच्यामध्ये तुमचं कव्हर होऊन जातं. कारण जे पहिलं सेंटेन्स आहे ना, मी पर्याप्त आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जेव्हा पैशाबद्दल विचार करतो, आपल्याला एखादी गोष्ट घेता येत नाही किंवा कुठं ट्रिपला जायचंय किंवा कुठं जायचंय, आपण काय म्हणतो, नाही या महिन्यात आता तेवढं पेमेंट नाही आहे किंवा या महिन्यात शिल्लकच नाही राहिला, आता कुठं जायचं. म्हणजे आपण काय वापरतो, माझ्याकडे आता पर्याप्त पैसा नाही किंवा माझ्याकडे आता तितका पैसा नाही म्हणून मी हे करू शकत नाही. मग नाही तर नाहीच येणार. तर तुम्ही म्हणाल माझ्याकडे पर्याप्त पैसा आहे, तर ते येणार. माझ्याकडे पर्याप्त हेल्थ आहे, तर हेल्थसाठी जे काही चांगलं आहे ते दिसणार तुम्हाला. माझ्याकडे पर्याप्त छान लोक आहेत, बरोबर तसे लोक तुमच्या आयुष्यात येणार. त्याच्यासाठी तुम्ही पर्याप्त आहात स्वतःला हे सांगणं महत्वाचं आहे. कारण आपण पर्याप्त नाही समजून आपण त्या गोष्टी आपल्याकडे येत जरी असल्या तरी आपण थांबवतो त्यांना. कारण आपल्याला काय वाटतं, नाही आपण त्याच्या योग्य नाही, आपण त्याच्या लायक नाही, माहित नाही मला जमेल का नाही, मग मला येईल का नाही, मग असं होईल का, मग तसं होईल का, ह्याच्यात अडकतो आपण. त्याच्यामुळे मग ते नाही येणार मग आपल्याकडं. म्हणून स्वतःला इथं मी पर्याप्त आहे आणि मी या सगळ्या गोष्टींसाठी योग्य आहे, म्हणून माझ्याकडे त्या सर्व गोष्टी भरपूर प्रमाणात आहेत, त्याबद्दल मी आनंदी आणि कृतज्ञ आहे. बस हे इतकं महत्वाचं सेंटेन्स मी खूप हुडकून हुडकून काढलं त्याला. कारण आज मला ते सगळं एकत्र पाहिजे होतं, प्रत्येक वेगवेगळं नाही करायचं म्हणलं, कारण सगळ्याच गोष्टीची आपल्याला गरज. कारण नुसतं काम केलं तर हेल्थ गेली, कामामुळे उपयोग नाही. पैसा आहे पण आपण त्याचं एन्जॉयमेंट करू शकत नाही, वापरू शकत नाही, तर काय फायदा त्याचा. असं आहे ना. मॅडम मॅडम महत्वाचं शेवटचं वाक्य परत एकदा सांगा ना. शेवटचं, हा, वाक्य या परत गोष्टी एकदा माझ्या सांगा. आयुष्यात भरपूर प्रमाणात आहेत. या गोष्टी माझ्या आयुष्यात भरपूर प्रमाणात आहेत, छान प्रमाणात आहेत, असं पण लिहिलं तरी चालेल. म्हणून मी आनंदी आणि कृतज्ञ आहे. हे वाक्य तर बिलकुल नाही विसरायचं प्रत्येक ह्याच्यानंतर. आणि हे दुपारी 6 वेळेला लिहायचं, रात्री 9 वेळेस. आणि शेवटी युनिवर्स माझ्यासोबत आहे आणि युनिवर्सनी माझी हे इच्छा पूर्ण केलेली आहे, त्याबद्दल थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. हे शेवटी वाक्य आलं पाहिजे. ओके, तर हे 369 आज लिहायचंय. याने खूप फरक पडणार आहे तुम्हाला बघा. आणि तुमच्या आधीच्या ज्या इच्छा आहेत त्या परत लिहायच्या आहेत. आणि प्रत्येक इच्छेच्या पुढं 3 वेळेस आभारी आहे, आभारी आहे, आभारी लिहायचं. ओके, ठीक आहे. चला आपण थांबूया. कुणाला काय विचारायचंय? हा, बोला. सुरुवातीला आपण ज्या 10 इच्छा लिहिलेल्या ना, त्या आज परत लिहून काढायच्या. हो, परत इच्छा लिहायच्या आहेत. आणि त्या लिहिताना मी आधी जसं म्हणलं वरती 3 वेळेस थँक्यू युनिवर्स, शेवटी थँक्यू युनिवर्स, मध्ये ते सेंटेन्स झाल्यानंतर 3 वेळेस आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे आलं पाहिजे. ओके ओके ओके, हम्म. ठीक आहे मॅडम. आता आणि तुम्ही आणि जे आता जे लिहिणार आहात ते फिलिंगने लिहिणार आहात. त्यावेळेस तुम्ही लिहायचं म्हणून लिहिलं, मी सांगितलं हो, म्हणून लिहिलं, त्याच्यात काही इतकं हे नव्हतं. पण आज जे तुम्ही लिहाल ती पुन्हा इच्छा लिहिली. हो, त्यावेळी लिहिताना म्हणजे आमच्या एवढ्या भावना म्हणजे एवढ्या प्रकट होत नव्हत्या. हा, आता तशा नाहीत. आता
एक समाधान कुठेतरी आहे, की आपण हा रोज कृतज्ञता व्यक्त करतोय, कृतज्ञता व्यक्त करते. करतो. हा म्हणजे त्या दुसऱ्याबद्दल निगेटिव्हिटी येतच नाही किंवा दुसरं जे हा कसं वाटतं ते आहे ठीक आहे बाबा दे त्याचं म्हणून आपण आता आपण Yes. म्हणून आता इच्छा पूर्ण व्हायला इथून पुढे सुरुवात होणार आहे. म्हणून मी तुम्हाला त्यावेळेसच म्हटलं होतं, नुसतं लिहायचंय त्याच्याबद्दल काहीही करायचं नाहीये. आता इथून पुढे करायला सुरुवात करायची. लॉ ऑफ ओके. अट्रॅक्शन सोबत कृतज्ञता, इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन. तुम्ही सगळ्यात आधी कुणाला सांगितलं, कसं सांगितलं, काय वाटलं तुम्हाला, त्याचा कसा वापर केला, हे सगळं इमॅजिनेशन मध्ये आलं. ओके, ओके, ओके. ठीक आहे, चालेल. बाकी गायत्री मॅम, तुम्हाला मिनल मॅम काय विचारायचंय? ओके ना, क्लिअर झालं ना सगळं? ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. चला तुम्ही थांबूया, उद्या आता भेटूया. हां हा मॅडम, आता 1 ते 3 पर्यंत 3 वेळा लिहायच्या हा आणि हां, 1 ते 3च्या दरम्यान 3 वेळा, नंतर हा 3 ते 4च्या दरम्यान परत हा 6 वेळा हा आणि 9 म्हणजे ते 1 11 वाजताच लिहा. ऑलरेडी लेट झालेलं ऍक्च्युली, खरं तर हो, आज 12च्या लेट आधीच लिहायला पाहिजे होतं, पण आता 1 वाजता लिहा आणि मग दुपारी 3 वाजता लिहा, 3 ते 4च्या मध्ये. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. ओके, ठीक आहे, चालेल, थांबूया. चल, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. ओके, थँक यू, थँक यू, थँक यू सो मच मॅम. थँक्यू.